हे बघा, उन्हाळ्यामध्ये शेतकरी ही चूक कायम करतो आणि त्याच्यामुळे त्यांना खूप मोठं नुकसान होतं. तर ही चूक काय आहे की बाबा, जेव्हा पीक लावलं होतं ना, तर पिकाच्या बाजूला नळी लावली होती आणि आता उन्हाळ्यामध्ये जास्ती ऊन आलं, त्याच्यामुळे मध्ये कोरडा एरिया राहतोय दोन सरीच्या मध्ये, म्हणून ती नळी जी पिकाच्या बाजूला होती ती उचलून मध्ये नेली. आणि मग आता तुम्हाला वाटतंय की दोघी बाजूला पाणी जातंय. अहो, पण हिच्याने अडचण काय होते की तुम्ही आधी पिकाच्या बाजूला जी नळी लावली होती ना, तिथे पाणी पडत होतं, त्याच्यामुळे तुमच्या पिकाचे जे रूट्स होते, जे मुळं होते, ते तेवढ्या एरियात वाढले होते आणि तिथून ते पाणी घेत होते. पण आता तुम्ही नळीची जागा भर उन्हामध्ये बदलवली, आता तिथे रूट्स पोचायला उशीर होईल, टाईम लागेल, तोपर्यंत ऊन जास्ती. तर याच्यामुळे तुमच्या पिकाला शॉक बसतो आणि नंतर कमीत कमी 2 ते 3 महिने त्या शॉकमधून ते पीक येत नाही बाहेर आणि तुमचं उत्पादन कमी येतं. विशेष करून केळीमध्ये हा प्रॉब्लेम येतो. तर उन्हाळ्यामध्ये नळीची जागा बिलकुल बदलवू नका. आणि जर तुम्हाला वाटतंय की मध्ये कोरडं राहतंय तर नवीन नळी लावा, पण जुन्या नळीची जागा बदलवू नका. आणि ठिबकविषयी, स्प्रिंकलरविषयी अशा ट्रिक जाणून घेण्यासाठी आमच्या व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा.